काही वर्षापूर्वी त्या दोघांचं एकमेकांवरती जीवापाड प्रेम होतं. एकमेकांसाठी जगण्या मरण्याच्या आणाभाका त्यांनी घेतल्या होत्या. 7 जन्मच काय पण प्रत्येक जन्म आपण एकमेकांसाठी जगायचं असं यांनी ठरवलेलं होतं. अशा पद्धतीचं यांचं प्रेम असणारं जोडपं. यांचं लव्ह झालं, नंतर मॅरेज झालं, म्हणजे लव्ह मॅरेज झालं आणि 1000 दिवससुद्धा हे टिकलं नाही. केवळ 3 वर्षसुद्धा ते एकत्र राहू शकले नाहीत आणि याचा शेवट किती भयंकर झाला हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये. तारीख आहे 8 ऑक्टोबर 2024, वार होता मंगळवार. ठिकाण आहे मुंबई विभागातील अंबरनाथ परिसर. अंबरनाथ या ठिकाणचं शिवाजीनगर पोलिसांना एका मर्डरची माहिती मिळाली होती. पालेगाव या ठिकाणचं पाश्व हिल सोसायटी आहे, त्या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये पोलीस पोहोचले होते. तर एका घरामध्ये एका महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये तिचा मृतदेह पडलेला होता. बाजूला एक छोटीशी 1 वर्षाची मुलगी होती. महिलेच्या रक्ताच्या थावळ्यातला मृतदेह त्या ठिकाणी होता. पोलिसांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे चौकशी केली. शेजाऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणी विकी लोंढे, त्यांची पत्नी आणि त्यांची 1 वर्षाची मुलगी राहते आहे. आता या ठिकाणी त्या पत्नीची हत्या करण्यात आलेली होती आणि 1 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी बसलेली होती, पण पती मात्र गायब होता. पती विकी लोंढे याचा शोध पोलिसांनी सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केलेली होती, बॉडी ताब्यात घेतलेली होती, पंचनामा केलेला होता. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला होता. आता मयत महिलेच्या नातेवाईकांना ही माहिती देण्यात आली होती, पण पती मात्र गायब झाला होता, तो दिसून येत नव्हता. त्यामुळे त्याच्यावरती संशय होता आणि पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. आता इकडं हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीमध्ये पोलिसांना अनेक खुलासे झालेले होते किंवा माहिती समोर आलेली होती. मयत महिला आणि विकी लोंढे यांचा 3 वर्षापूर्वी विवाह झालेला होता आणि त्यांना 1 वर्षाची मुलगी झाली होती. विकी जो आहे तो नोकरी करायचा, मात्र काही महिन्यापासून तो पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेत होता आणि सुखानं सुरू असलेल्या संसारामध्ये संशयाचं भूत शिरलेलं होतं. त्यानंतर मात्र पती पत्नीमध्ये वाद सुरू झाले, वाद वाढत गेले आणि अनेकदा मयत महिलेनं आपल्या म्हणजे नातेवाईक जे आहेत तर त्या लोकांना सांगितलं होतं. मात्र दोघेही नंतर वेगवेगळे राहायला लागले. त्यानंतर अनेकदा विकी लोंढे आणि पत्नी त्यानं आपल्या पत्नीची समजूत काढली आणि पुन्हा ते एकत्र राहत होते, पण तरीसुद्धा त्या चारित्र्याचा संशय जो आहे तो कमी झालेला नव्हता, वाढतच गेलेला होता आणि याच्यामधूनच ही हत्याकांडाची घटना घडलेली होती. आता सुखी संसारात संशयाच्या भूतावरून अशा पद्धतीच्या अनेक घटना घडलेल्या होत्या. अनेक घटना आपण वाचल्या असतील, ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. चारित्र्याच्या संशयावरून सुखी संसाराची राखरांगोळी झालेली होती. एक निष्पाप बाळ अनाथ झालेलं होतं. लव्ह झालं, मॅरेज झालं आणि त्याचा भयंकर परिणाम समोर आलेला होता. आता जे स्वप्नातही कुणी विचार केला नसेल अशी घटना इथं घडलेली होती. आता या सगळ्या गोष्टीचा अजूनही तपास चालला आहे. कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीच तो आपल्यासमोर येऊ शकते. आता तुम्ही जर समजा या भागातील असाल तर तुम्हाला याबद्दलची काय अधिक वेगळी नवीन माहिती असेल ती सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.